नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी पहिलं प्रकरण गणिताचे सुरू करूया. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. ह्या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी करूया. गेल्या वर्षी इयत्ता 7वीमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या बघितलेल्या होत्या. तर त्या आपण पहिल्यांदा आठवूया. मग आता नैसर्गिक संख्या ज्या आहेत, तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या असं ज्याला आपण म्हणतो. मग बघा, मोजण्याची सुरुवात आपण कितीपासून करतो? बरोबर, मोजण्याची सुरुवात आपण 1 पासून करतो, बरोबर ना? म्हणून नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 ने होते. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आली 1. बघा ना, कोणतीही गोष्ट आपण मोजताना 1 नेच मोजतो. सो 1, 2, 3, 4, 5 असं क्रमाने आपण लिहित गेलो तर खूप साऱ्या संख्या नैसर्गिक संख्या येतात. पण आता नैसर्गिक संख्या जर आपण अशा लिहित गेलो तर शेवटी कोणती संख्या येईल तर नाहीच सांगू शकत आपण, बरोबर ना? कारण ह्याच्यानंतर 1000, नंतर लाख, नंतर कोटी आणि त्याच्याही पुढे अब्ज आणि त्याच्याही पुढे खूप मोठी मोठी संख्या आपण लिहू शकतो. म्हणजेच याचा अर्थ सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. म्हणून आपण काय केलं बघा, नैसर्गिक संख्यांचा समूह लिहिताना आपण 1, 2, 3, 4 आणि सो ऑन पुढे आपण अनंत असं आपण म्हणतो. खूप मोठा संच आहे. तर आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासून. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. दुसरा जो संख्या समूह आहे तो आहे पूर्ण संख्या. मग आता पूर्ण संख्या म्हणजे नेमक्या कोणत्या? तर लक्षात ठेवायला अतिशय सोपं. ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्यांमध्ये 0 घ्यायचा आणि 0 घेऊन जो संख्या समूह तयार होईल त्याला आपण म्हणायचं पूर्ण संख्या समूह. म्हणजेच सुरुवात होईल 0 पासून. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड सो ऑन. पुढे कितीही अमर्याद अनंतापर्यंत आपण जाणार आहोत. जसं नैसर्गिक संख्यांचं आहे तसंच. आता नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यांच्यामध्ये काय झालं फक्त बघा, पूर्ण संख्यांमध्ये फक्त 0, 1 जादा आला. मग पूर्ण संख्यांमध्ये सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. पूर्ण संख्यांची सुरुवात 0 ने होते. 0, 1, 2, 3, 4 आणि सो ऑन. तर हा आहे पूर्ण संख्या समूह. त्याच्यानंतर पुढचा जो संख्या समूह आहे तो आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? या संख्या सुद्धा आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत. तुम्हाला आठवत असेल बघा, पूर्णांक संख्यांमध्ये ऋण पूर्णांक, 0 आणि धन पूर्णांक येतात. मग विचार केला तर पूर्णांक संख्या समूह लिहितात कसा? तर त्याच्या डाव्या बाजूला अमर्याद संख्या आहेत म्हणून आपण पहिल्यांदा डॉट 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 काढले. -3, -2, -1 आठवत असेल तुम्हाला. 0 बघा, काही जण सांगत पण आहेत, मनातल्या मनात म्हणतात पण 0. मग आता हे जे ऋण आहेत ना, ह्या सगळ्या झाल्या ऋण पूर्णांक संख्या. मग आता -3च्या डाव्या बाजूला आणखीन काय काय येणार बघा, -4, -5, बरोबर ना? मग त्या परत अमर्याद झाला. नंतर हा 0 आणि त्याच्यानंतर येतात धनसंख्या. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि सो ऑन. पुढे आपण अनंतापर्यंत जाणार आहोत, बरोबर? म्हणजेच ऋण पूर्णांक, 0 आणि धन पूर्णांक अशा येतात पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या ज्या असतात ना त्या 2 बाजूला अनंतापर्यंत जातात बघा. डाव्या बाजूला किती आहेत आपण सांगू शकत नाही, उजव्या बाजूला किती आहेत आपण सांगू शकत नाही. मग पूर्णांक संख्या समूह आपण कसं म्हणणार? तर पूर्णांक संख्या समूहांमध्ये ऋण पूर्णांक, 0 आणि धन पूर्णांक येतात. असे मिळून काय तयार होतं? पूर्णांक संख्या. मग आता हे जे धन पूर्णांक असतात ना त्याला आपण चिन्ह देत नाही, हे तुम्हाला आठवत असेल, बरोबर ना? असा नियम आहे की नियम म्हणण्यापेक्षा एक साईन कन्व्हेन्शन ज्याला असं म्हणतो, ते साईन कन्व्हेन्शन आहे की धन पूर्णांक लिहिताना अधिक चिन्ह नाही लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. सो हे झाले पूर्णांक संख्या. यावर्षी आपण परिमेय संख्यांकडे जाणार आहोत. गेल्या वर्षी पण 7वीमध्ये आपण थोडासा भाग अभ्यासलेला आहे परिमेय संख्यांचा. यावर्षी आपण थोडासा अधिकीचा अभ्यास परिमेय संख्यांच्या बाबतीमध्ये करणार आहोत. मग परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्यांची पहिल्यांदा आपल्याला व्याख्या बघावी लागेल. मग आपल्या पुस्तकामध्ये ही व्याख्या दिली आहे जी मी लिहिली. बघा, आता आपण परत एकदा समजावून घेऊया. परिमेय संख्या कशाला म्हणायचं? तर m/n म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात आहे बघा, अंश आणि छेदाच्या रूपात आहे. m/n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. बघा, अंश आणि छेद आले पाहिजेत, बरोबर? या रूपातल्या ज्या संख्या असतात त्यांना म्हणायचं काय?
परिमेय संख्या. आणि फक्त काय म्हटले बघा, कंडिशन आहे इथे एम व एन हे पूर्णांक असतात. म्हणजे हा जो अंश आणि छेद आहे ना तो पूर्णांक पाहिजे. म्हणजे पूर्णांक म्हणजे याच्यातले ऋण, शून्य किंवा धन, एम आणि एन याच्यापैकी पाहिजेत. लक्षात येते. आणि परत पुढे आणखीन एक कंडिशन दिली आहे बघा, परंतु एन हा शून्य नसतो. एन कुठे आहे बघा, एन हा छेदस्थानी आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला छेदस्थानी शून्य लिहायचा नाही. ही कंडिशन आहे, ही अट आहे त्याच्यामध्ये. आता छेदस्थानी शून्य म्हणजे काय, तर शून्याने भागणं होतं ना. आपण शून्याने भागतो का कधी, नाही भागत. आपण 7वीमध्ये पण हा नियम अभ्यासलेला आहे की छेदस्थानी शून्य लिहित नाहीत. ठीक आहे. परंतु एन हा शून्य नसतो. ही कंडिशन लक्षात आली. आता आपण ह्याच्यातली काही उदाहरणं बघूया. मग बघा, आता उदाहरणं दाखल आपण काही संख्या घेऊया. बघा, समजा आपण उदाहरण पहिलं घेतलं 2/3. मग 2/3 ही परिमेय संख्या आहे का, बघूया आपण व्याख्या वापरून. बघा, एम छेद एन, अंश आणि छेद आलेत का, आलेत. आणि एम आणि हेन कोण पाहिजेत, पूर्णांक. बघा, छेद आणि अंश आणि छेद हे कोण पाहिजेत, पूर्णांक. 2 आणि 3 हे पूर्णांक आहेत ना, आहेत. म्हणजे 2/3 ही काय झाली, परिमेय संख्या झाली. लक्षात येते. दुसरी एक संख्या घेऊया. बघा, ऋण 17/4. बघा, आता ही आहे का परिमेय संख्या. बघा, अंशस्थानी काय आहे, ऋण 17 आहे, पूर्णांक आहे. छेदस्थानी 4 आहे पूर्णांक आहे. म्हणजे ऋण 17/4 ही काय झाली, परिमेय संख्या झाली. आपल्याला कंडिशन एकच आहे की छेदस्थानी काय घ्यायचं नाही आहे, शून्य घ्यायचं नाही आहे, बाकी काहीही चालणार आहे. पुढची एक संख्या घेऊया. बघा, 8. आता नुसतंच 8 लिहिलं आहे, अंश छेद नाहीच आहे. बरोबर ना, अंश आणि छेदाच्या रूपात नाही लिहिलं, फक्त 8 लिहिलं. मग ही परिमेय संख्या आहे का, अंश आणि छेद दिसत नाही आहेत, तरीसुद्धा ही परिमेय संख्या आहे. कारण का, तर आपल्याला माहिती आहे की आता हा जो 8 लिहिला आहे त्याचा छेद किती असतो, 1 असतो. फक्त तो आपण काय करतो, लिहित नाही. हे माहिती आहे आपल्याला. बरोबर ना. 8चा छेद काय असतो, 1 असतो, पण तो आपण लिहित नाही. म्हणजे 8 म्हणजेच 8/1. म्हणून 8 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या. 8 ही संख्या आपण एम छेद एन या रूपात लिहू शकतो. कशी लिहू शकतो, 8/1. म्हणून 8 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. 0 ही आहे का परिमेय संख्या, आहे. 0 कसं लिहिणार आपण, 0/1. म्हणजे 0/1 लिहिलं की 0 ही काय झाली, परिमेय संख्या आहे. बघा, पुढे लिहूया आपण ऋण 12. ऋण 12 ही परिमेय संख्या असेल का, असणार आहे. ऋण संख्या आहे. हां, त्याचा छेद किती लिहिणार आपण, 1. नाही लिहिला तरी चालतो. म्हणजे आपण तो एम छेद एन या रूपामध्ये लिहू शकतो. म्हणून ऋण 12 ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. लक्षात येते तुमच्या. मग समजा आपण दुसरी एखादी संख्या घेतली. आता दुसरं एक उदाहरण लिहा. 7/2. ही आहे का परिमेय संख्या, आहे. बघा, अंशस्थानी 7 आहेत, छेदस्थानी ऋण 2 आहेत. दोनही पूर्णांक संख्या आहेत ना, आहेत. म्हटल्यावरती काय झाली, ही सुद्धा काय झाली, परिमेय संख्या. परंतु 7/2 ही जी संख्या आपण लिहिली ना, ही जनरली अशी लिहित नाही. तर आपण 7वीमध्ये असताना नियम शिकलोय काय, तर एक साइन कन्व्हेन्शन आहे की छेदस्थानी ऋणचिन्ह लिहायचं नाही. म्हणजे ही संख्या आपण कशी लिहायची असते, ऋण 7/2 या पद्धतीने ही संख्या लिहायची. लक्षात येते. 7/2 ही संख्या अशी न लिहिता कशी लिहायची, ऋण 7/2. एक साइन कन्व्हेन्शन आहे, आठवण करून देतो तुम्हाला. त्यामुळे ही संख्या यापर्यंत लिहिली. पण जर अशी संख्या लिहिली तरीसुद्धा ती काय आहे, परिमेय संख्या आहे. तर ही सर्व उदाहरणं आपण परिमेय संख्याची बघितली. पुढे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट गेल्या वर्षी आपण शिकलेलो, फक्त आता आपण लक्षात घेऊया, आठवण करूया. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. कोणत्याही 2 परिमेय संख्या तुम्ही घेतलात की त्याच्यामध्ये असंख्य परिमेय संख्या असणार आहेत. लक्षात घ्या. म्हणजे परिमेय संख्या किती असतील, ह्याच्यामध्ये आपल्या गणितामध्ये परिमेय संख्या किती असतील, तर खूप साऱ्या अनंत परिमेय संख्या आहेत. कारण कोणत्याही 2 परिमेय संख्या घेतल्या की त्याच्यामध्ये आणखीन खूप साऱ्या परिमेय संख्या असणार आहेत. त्यामुळे हे वाक्य एक आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. थँक्यू.